नमस्कार, जनक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जनक्रांतीच्या वाढघाट या विशेष प्रोग्राममध्ये आज आपले गेस्ट आहेत जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटके सर। त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत की जिल्हा माहिती कार्यालयाचं एकंदरीत कामकाज कसं चालतं। जिल्हा माहिती कार्यालय हे महत्त्वाचं एक कार्यालय असून त्याचं कार्यालय जे आहे त्या कार्यालयामधून जिल्ह्या संदर्भात प्रशासन संदर्भातलं नेमकं कोणकोणती कामकाजे होतात या संदर्भात आपण चर्चा करत आहोत सोनटके सराबरोबर। सर नमस्कार। सर नमस्ते सर। जिल्हा माहिती कार्यालय एक असं एक कार्यालय आहे की बरंच मोठं कामकाज त्या कार्यालयातून होतं, पण लोकांना कार्यालयाबद्दल जास्त माहित नसतं, तर या संदर्भात आपण आज आपल्याशी चर्चा करू। जिल्हा माहिती कार्यालय या कार्यालयाचं कामकाज नेमकं काय चाललेलं असतं? बरोबर आहे तुमचं म्हणणं। ते माहिती कार्यालय बऱ्याच लोकांना किंवा फक्त मीडिया सोडलं आणि प्रशासकीय अधिकारी सोडले तर बऱ्याच लोकांना हे कार्यालयाविषयी जास्त माहिती नसते। मी आपल्याला म्हणजे हे जे माहिती कार्यालय आहे हे राज्य शासनाचा माहिती व जनसंपर्क महासंचालनाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात आपले जिल्हा माहिती कार्यालय स्थापन झालेले आहेत आणि जे मोठे जिल्हे आहेत त्या काही ठिकाणी उप माहिती कार्यालय हे स्थापन झालेले आहेत। जसं आपल्याकडे पंढरपूरला आपलं उप माहिती कार्यालय म्हणून आहे, तिथं उप माहिती कार्यालयामार्फत कामकाज केले जातं। आता हे जिल्हा माहिती कार्यालयाचे जे जिल्हा स्तरावरचे कामकाज आहे तर हे जिल्हा माहिती अधिकारी हे पूर्वीचं पद जिल्हा प्रसिद्धी अधिकारी होतं किंवा जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी असे या पदाला म्हटलं जातं, परंतु आता शासनाने नुकतेच काही वर्षापासून जिल्हा माहिती अधिकारी हे पदनाम दिलेलं आहे। या कार्यालयाची सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे शासकीय योजनांच्या जिल्हा स्तरावर प्रचार व प्रसिद्धीचं काम केलं जातं। जसं माहिती व जनसंपर्क महासंचालनाला शासनाचे कान व डोळे म्हटलं जातं, तसेच जिल्हा माहिती कार्यालयाला जिल्हा स्तरावर प्रशासनाचे कान व डोळे म्हटलं जातं। ते कान व डोळेसाठी की बाबा जे म्हणजे प्रसार माध्यमातून जे काही न्यूज येतात प्रशासन शासन यांच्या संबंधी त्या नकारात्मक किंवा सकारात्मक ज्या न्यूज आहेत त्या मॅक्झिमम ज्या नकारात्मक न्यूज आहेत त्या नकारात्मक या दृष्टीने की बाबा एखादं कार्यालय काम करत नाही किंवा नागरिकांना या ठिकाणी असा त्रास होतो किंवा रस्ते खराब आहे ते किंवा आरोग्य विभागात काही ठिकाणी गोंधळ सुरू आहे वगैरे, तर ह्या सर्व न्यूज जिल्हाधिकारी यांच्या निर्देशनासामोरे आणून देतो। रोज आपलं 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जिल्ह्यातील जेवढे वृत्तपत्र आहेत त्याचं पूर्ण स्कॅनिंग माहिती कार्यालयात होऊन त्यातल्या ज्या नकारात्मक न्यूज आहेत त्या जे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशनास आणणे आवश्यक आहे, म्हणजे पुढे ते आम्ही ज्या न्यूज निर्देशनास आणतो त्याच्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित विभाग प्रमुखांना बोलून घेऊन किंवा त्याला कॉन्टॅक्ट करून किंवा याच्यावर कारवाई करून तिथं तुम्ही कामकाजात तुमच्या दुरुस्ती करा, नागरिकांना न्याय द्या, या पद्धतीनं कामकाज हे केलं जातं। नक्कीच आपण म्हणाले की हे सगळ्या वृत्तपत्रांचं आपण जे नकारात्मक गोष्टी आहेत ज्याच्या नकारात्मक गोष्टीची कात्रणं त्याची तयार केली जातात आणि ती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात आणि त्याच्यातून कोणतं कार्यालय संदर्भातली तक्रार असेल किंवा काय लोकांच्या नागरिकांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासंदर्भात माहिती व्हावी प्रशासनाला, ह्या भूमिकेतनं ही एकंदरीत प्रोसेस असते। आणि ज्या शासकीय योजनांचे आहे किंवा समजा आता कृषी विभागाचे पीक विमा योजनेची तारीख बदलली भरण्याची आहे किंवा प्रत्येक विभागाच्या ज्या काही प्रेस नोट येतात आमच्याकडे त्या प्रेस नोट त्याच्यावर संपादकीय संस्करण करून व्यवस्थितपणे मीडियाला पोहोचवल्या जातात आणि ते मीडियाच्या माध्यमातून आम्ही डायरेक्ट थेट कुठंच हे करत नाही, परंतु प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचून त्या शासकीय योजनेला जास्तीत जास्त प्रतिसाद कशा पद्धतीने मिळेल यासाठी हे कार्यालय कामकाज करतं। हे मीडिया म्हणजे नागरिक मीडिया आणि प्रशासन यांच्या दुवा म्हणून हे काम केलं जातं या पद्धतीने। आणि कुठलंही एखादा म्हणजे शासनाची राज्य स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर एखाद्या योजनांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करायची आहे तर त्याच्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करून प्रचार मोहीम राबवली जाते। रेग्युलर न्यूज देण्यासोबतच वेगवेगळ्या माध्यमातून आता जिल्हा माहिती कार्यालयाला जे आपलं जिल्ह्याचं म्हणजे जिल्हा नियोजन समिती आहे त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये सन 2011-12 पासून निधी मिळाला, प्रसिद्धीसाठी निधी मिळायला सुरुवात झालेली आहे, तर त्याचंही आम्ही वर्षभराचं प्रसिद्धीचं प्लॅनिंग करतो की बाबा कुठल्या योजनेला जे प्रसिद्धीचे पारंपरिक आणि आतापर्यंतच्या आधुनिक सर्व साधनांचा आम्ही वापर करतो आणि शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील, शेवटच्या घटकापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील याच्यासाठी प्रयत्न करतो। नक्कीच। आता हे आपण योजना ज्या शासनाने योजना ज्या जाहीर केलेल्या योजना आपल्या मार्फत मीडियात येतात आणि जी त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याच्यावर पुन्हा परत देखरेख कशा पद्धतीची असते? देखरेख आम्हीच म्हणजे नियोजन मधनं जी प्रसिद्धी मोहीम राबवतो
त्याच्यावर तर पूर्णपणे देखरेख आम्ही ठेवतो. म्हणजे ते योजना एखाद्या समजा आपण हे घेतलं कलापथकाद्वारे प्रसिद्धी करतो, तर ती कलापथक जे कुठल्या योजना निवडतो तर तो लाभार्थी घटक कुठं आहे, मग कोणत्या गावात समजा आपण समाज कल्याणच्या योजनांचे जर घेतली प्रसिद्धी, तर ती ठराविक प्रत्येक गावात त्यांची बहुसंख्या असतीलच असं नाही, तर ते जास्तीत जास्त बहुसंख्येच्या गावात लोक राहतात, लाभार्थी राहतात, त्या लाभार्थ्यापर्यंत आणि ते दिवसा म्हणजे कोणत्या वेळेत घरी असतील, गावात असतील, या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं जातं. म्हणजे दुपारच्या वेळी आमची तिथं कलापथक जाऊन उपयोगाचं नाही, तर सकाळी 10च्या अगोदर गेलं पाहिजे किंवा सायंकाळी 5:30-6च्या नंतर गेलं पाहिजे. मग त्याला जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळतो आणि ती लोकांपर्यंत योजना पोहोचते. या पद्धतीनं अत्यंत बारकाईने बाबा योजना म्हणजे आले योजना म्हणून दिली असं नाही होणार ते, तर बारकाईने त्याच्यावर कामकाज करून नियोजन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासकीय योजना घेऊन जाण्यासाठी हे करतो. आणि प्रत्येक विभागात जसं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सर्व जवळपास 150 ते 200 त्यांच्या समित्या आहेत, त्याच्या अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत, त्याच्यावर जवळपास आम्ही 90% समितीवर आम्ही सदस्य आहोतच प्रसिद्धीसाठी. त्या मीटिंग मध्ये काय घडलं, ती मीटिंग कशासाठी होती, ती बैठक कशासाठी होती, मग त्या मीटिंग मध्ये जे जिल्हाधिकारी सर जे निर्णय घेतात त्याची लोकांपर्यंत माहिती होईल, त्या योजनेची माहिती व्हावी. आणि समितीचं कामकाज जर पेंडिंग असेल तर कलेक्टर सर त्याच्यावर निर्देश देतात, बाबा हे फास्ट करा, हे लोकांपर्यंत लाभ पोहोचला पाहिजे. तर याच्यासाठी जे निर्णय घेतले जातात त्या मीटिंग मध्ये ते सर्व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आताचा सोशल मीडिया याच्यावरनं या कार्यालयाकडनं मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. नक्कीच एखादी योजना शासनाने जाहीर केली, ती योजना आता लोकांमध्ये जातीये, लोक त्या योजनेचा काही लोकांचा वापर होतो, पण काही योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ किंवा त्याच्या म्हणतो आपण नकारात्मक काही गोष्टी घडतात, त्याची बातमी पेपरला येते आणि ती पेपरच्या बातमीच्या नुसार आपोआपच परत त्या कारवाई झालेली दिसते. पण ती कशा म्हणजे त्याची प्रोसेस कशी असते एकंदरीत? प्रोसेस म्हणजे कसं आहे किंवा आता समजा एखाद्या न्यूजपेपरमध्ये एखाद्या विभागाविषयी काही बातमी आली असेल नकारात्मक आणि ते लक्ष त्या संबंधित विभागानं घालणं आवश्यक असते, परंतु समजा त्या विभागापर्यंत किंवा विभाग प्रमुखापर्यंत जर ती बातमी पोहोचली नाही किंवा माहिती पोहोचली नाही किंवा पोहोचून त्यांनी ज्या आवश्यक पावलं ज्या गतीने करायला पाहिजे त्या गतीने जर करत नसतील तर ते जिल्हा माहिती कार्यालय त्या दिवशीचे पेपर स्कॅनिंग केले जातात. आमची पूर्ण यंत्रणा म्हणजे आम्ही स्वतः अधिकारी म्हणून आम्ही करतो किंवा आमचे जे माहिती सहाय्यक माहिती अधिकारी जे असतील ते स्कॅन करतात. ते दुपारी 12 पर्यंत आमचे सर्व कात्रण जिल्हाधिकारी महोदयांकडे जातात. त्याची पूर्ण PDF फाईल आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना देतो. मग त्यातले समजा त्या विभागाशी संबंधित ती बातमी आहे ते कलेक्टर सरांच्या लक्षात आले की ते संबंधित विभाग प्रमुखाला डायरेक्ट कात्रण टाकतात की याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या आणि त्याचा अहवाल सादर करा. आणि आपले सध्याचे जिल्हाधिकारी सर कुमार आशीर्वाद साहेब जे आहेत ते फॉलोअप साठी प्रचंड फॉलोअप करतात आणि ते काम तडीस जाईपर्यंत त्याचा फॉलोअप ते घेतात. नक्कीच आहे. तुम्ही म्हणाल की म्हणजे आता जनतेला माहित नसतं की नेमकं एखाद्या योजनेसंदर्भातली तक्रार असेल आणि ती पोचती कशी आणि त्याच्यावर फक्त अंमलबजावणी म्हणजे त्या दुरुस्ती कशी होते, म्हणजे एकंदरीत असा भाग असल्यामुळं म्हणजे हे आता लोकांच्या लक्षात आलं की बाबा ही अशी प्रोसेस असते. म्हणजे कोणतीही गोष्ट बातमी आलेली किंवा एखादी नकारात्मक गोष्ट आली ती कलेक्टर पण जिल्हाधिकारी कार्यालय पण जाते, जिल्हाधिकारी पण जाते आणि त्याच्यावर जिल्हाधिकारी सूचना करतात. त्याच्यामुळे हा बदल होतो. अरे कधी खुलासा द्यायची बी गरज पडली वृत्तपत्रांना किंवा मीडियाला तर त्या संबंधी खुलासाही दिला जातो किंवा नागरिकांमध्ये चुकीची माहिती गेली फेक न्यूज पद्धतीची तर त्याच्यावर पुन्हा त्या विभागाकडनं व्यवस्थित बातमी घेऊन माहिती घेऊन त्याची एक बातमी करून आम्ही मीडियाला ती देतो. या पद्धतीनं लोकांपर्यंत जी वस्तुस्थिती फॅक्ट न्यूज आहे, वस्तुस्थिती योजनांची आहे ती पोहोचवण्यासाठी मदत केली जाते पूर्णपणे. नक्कीच. आता जसं की एखाद्या जलसंधारणाचं काम असेल, तळाचं गाळ काढणे वगैरे असे योजना सरकारच्या बऱ्याच योजना येतात. त्या योजना लोकांपर्यंत जाण्याकरता आपल्या कार्यालयाकडून प्रसिद्धी होते. पण त्या योजनेमध्ये अंमलबजावणी संदर्भातला समजा काही तक्रारी आल्या तर या तक्रारी निवारण करण्याकरता नागरिकांनी कशा पद्धतीचा मार्ग अवलंबावा? नागरिकांना कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करत असताना नागरिकांना जर काही तक्रारी असतील तर ते संबंधित अंमलबजावणी यंत्रणा किंवा तो विभाग कोणता आहे त्या विभागाकडे प्रथम तक्रारी केल्या पाहिजे. विभागातील ग्रामस्तरावर विभाग असेल, तालुका स्तरावर असेल, त्यांच्या यंत्रणा किंवा जिल्हा स्तरावर जर यांच्याकडनं कुठेही त्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांनी जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे तक्रार केली तर तिथनं तर 100% न्याय त्यांना मिळतोच. ज्या गतीनं मिळायला पाहिजे त्या गतीनं तिथनं जिल्हा न्याय मिळतोच त्यांना. आणि तशा तक्रारी समजा ते वृत्तपत्रातून जर उमटल्या तक्रारी आल्या तर ते आम्ही कलेक्टर सरांपर्यंत पोहोचवतोच.
त्यामुळे असं बदल होतो. त्या सूचना आल्या की त्याप्रमाणे त्यामध्ये कार्यपद्धतीमध्ये बदल होतो. एकंदर अशी सिस्टीम आहे. तर साहेब आणखी एक सर असं ह्याच्यात महत्वाचं असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही पत्रकार लोकांना माहिती मिळत नसते. काही चॅनलला पुढे म्हणजे आम्ही बातम्या अगोदरच काही लोक दिलेले असतात. त्या सत्यते पडताळण्यासाठी किंवा सत्यतेसाठी आम्ही म्हणजे ह्या मीडियाने आपल्यापर्यंत संपर्क साधावा. बरोबर आहे. तर ह्या निवडणुकी संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाचं कामकाज कशा पद्धतीचं असतं? कोणत्याही निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक असू द्या किंवा विधानसभा. आता आपल्याकडे 2 एप्रिल 2024 मध्ये लोकसभा झाली आणि आता जस्टच आपण विधानसभेच्या निवडणुकीचा रिझल्ट झाले ते जवळपास. तर या निवडणुकीमध्ये जिल्हा माहिती कार्याचा रोल असा असतो की बाबा जिल्हा माहिती कार्यालय म्हणून आम्ही काम करत नाही, तर आचारसंहिता लागल्यानंतर जिल्हाधिकारी महोदय यांच्या स्वाक्षरीने संपूर्ण यंत्रणा हे प्रतिनियुक्तीवर निवडणूक आयोगाकडे जाते. म्हणजे आम्ही त्यावेळेस निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी म्हणून काम करतो. तर इथं निवडणूक विभागाने त्यांच्या गाईडलाईन मध्ये सांगितलेलं आहे की एक मीडिया सेल स्थापन केला जातो जिल्हा स्तरावर. लोकसभा निवडणूक असेल तर जिल्हा स्तरावर, विधानसभा असतील तर जिल्हा स्तर आणि त्या विधानसभा स्तरावर ही मीडिया सेल स्थापन केला जातो. आपण लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याकडे 2 लोकसभा मतदारसंघ होते, 42 सोलापूर आणि 43 माढा. तर ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी आपला एकच मीडिया सेल जिल्हास्तरीय स्थापन आपल्या जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन केला होता. शक्यतो ते कलेक्टर ऑफिसमध्ये स्थापन केला जातो, पण मी सरांची परमिशन घेऊन आणि आपली सर्व यंत्रणा जिल्हा माहिती कार्यालयात व्यवस्थित होती, त्यामुळे सरांच्या परवानगीने यावर्षी आपण इथं स्थापन केलेला होता. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल जो येतो की बाबा निवडणूक प्रशासन जे कामकाज करत आहे ते जे माहिती मीडियापर्यंत पोहोचली पाहिजे आणि मीडिया ते लोकांपर्यंत पोहोचवतं. तर मीडियाला जी आवश्यक माहिती आहे की बाबा मतदारांची संख्या, जिल्ह्यातील मतदार कशा म्हणजे कधीपर्यंत एकूण मतदारसंख्या आहे, बूथ किती आहे, ते संवेदनशील मतदान केंद्र किती आहेत, कुठे आहेत, या सर्वांविषयी माहिती किंवा निवडणूक आयोगाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत की मतदान केंद्रावर कशा पद्धतीने सोयी सुविधा निवडणूक प्रशासनाने निर्माण करून दिल्या पाहिजे आणि ज्यामुळं मतदारांना येऊन व्यवस्थित येऊन मतदान करून जाता येईल. तर त्यासाठी ज्या सोयी सुविधा दिल्या तर त्याची माहिती मीडियापर्यंत देणे किंवा आम्ही स्वतः त्याच्यावर एखादी कथा, आर्टिकल, न्यूज तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवणे, व्हिडिओ चित्रीकरण करून तुमच्यापर्यंत पोहोचवणे, या पद्धतीनं तुम्हाला सांगून तिथं जाऊन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला रेडीमेड जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो की बाबा म्हणजे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मतदारापर्यंत पोहोचावं आणि एकूण आपला मतदानाचा टक्का वाढावा. ह्या लोकशाहीच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेण्यासाठी जो निवडणूक आयोगाने स्वीपचा प्रोग्राम दिला, त्या स्वीपच्या मध्ये जे विविध विभागांना, एनजीओना कामकाज दिलेलं आहे त्याच्याही कामाची प्रसिद्धी जिल्हा माहिती कार्यालय किंवा लोकसभेचा किंवा विधान निवडणूकचा मीडिया सेलकडनं केली जाते. या पद्धतीनं जास्तीत जास्त ज्यांना आणि ज्या वृत्तपत्रांना किंवा प्रसारमाध्यम प्रतिनिधींना आमच्याकडनं माहिती हवी असते किंवा आम्ही देतो त्याच्या व्यतिरिक्त काय माहिती हवी असेल तर निवडणूक प्रशासनाकडे ती माहिती उपलब्ध आहे का पाहणी करणे, माहिती घेणे, जर उपलब्ध असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे, याच्यासाठीही कामकाज केलं जातं. आणि दुसरं म्हणजे की मतदान किंवा मतमोजणी दिवशी आपल्याला सर्व ठिकाणी मतदारसंघात फिरून मतदानाचं कामकाज कशा पद्धतीच्या निर्भय वगैरे वातावरण, शांततामय वातावरण सुरू आहे का नाही, यासाठी आपल्याला निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्राधिकार पत्र दिले जातात. तर ते प्राधिकार पत्र साठी आम्ही जिल्ह्यातील सर्व मीडियाचे प्रमुख आहेत त्यांना पत्र देऊन माहिती घेतो, त्यांचे फोटो घेतो आणि ते निवडणूक आयोगाकडे पोहोचवून त्यांचे 5 प्राधिकार पत्र तयार करून संबंधितांना वेळेत पोहोचवण्याचं काम करतो, जेणेकरून आपल्याला मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी कोणतीच अडचण येणार नाही. मतमोजणीच्या दिवशी तर मीडिया सेंटर मतमोजणी काउंट तिथं केलेलं असतं. तर फेरी न्याय निकाल वगैरे आम्ही तुम्हाला वेळेत देण्यासाठी माहिती देतो आणि तुम्हाला निवडणूक प्रक्रिया, मतमोजणीची प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही 4-4च्या गटात तुमचा कॅमेरा घेऊन आम्ही जातो, जे आरोच्या सूचनेप्रमाणे तिथे काम केलं जातं. नक्कीच. म्हणजे निवडणूकच्या दरम्यान तर तुमच्या जिल्हा माहिती कार्यालय खूप मोठं म्हणजे जबाबदारीचं काम आहे असं म्हणावं लागेल. कारण तिकडून जे ऑथेंटिक माहिती येते तीच प्रसिद्धी माध्यम प्रसारित करतात, लोकांपर्यंत पोहोचवतं. हे निवडणुकीचं कामकाज असल्यामुळे कसं आहे, वस्तुनिष्ठ जे आहे, जे निवडणूक प्रशासनाकडनं मिळते तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. नक्कीच नक्कीच. सर आणखी त्याच्यामध्ये शासकीय योजना मोठ्या प्रमाणात सरकार जाहीर करतं. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या ही यंत्रणा कशा पद्धतीची असते? शासकीय यंत्रणा
जे शासन कोणतेही असू द्या, लोक कल्याणासाठी ते झटत असतं, विविध योजना राबवत असतं. सर्व जुन्या योजना आहे तशा पुढे काही कंटिन्यू करतं. नवीन आल्यानंतर त्यांना काही वाटलं ते काही घटकांसाठी किंवा संपूर्ण राज्यासाठी नवीन योजना जाहीर करतं. आता पाठीमागची एक योजना मला जलयुष्यवर अभियान योजना होती, तर ती योजना तळागाळापर्यंत पोहोचली. त्याच्यासाठी आम्हाला सुरुवातीला आमच्या विभागाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालाही निधी दिला की बाबा हे तुम्ही संपूर्ण राज्य स्तरावर प्रसिद्धी करा. आमच्या विभागाने प्रत्येक जिल्ह्याला काही त्यातला निधी दिला आणि तुम्ही तुमच्या स्तरावर जिल्ह्याची प्रसिद्धी करा, ही योजना कशी आहे. मग सुरुवातीच्या काळात त्या योजनेविषयी जास्त लोकांना माहित नव्हतं, परंतु आपल्या राज्यात ह्या योजनेविषयी बऱ्यापैकी चांगलं काम झालेलं आहे. त्याचे रिझल्ट आपल्याला नंतरच्या काळात दिसले पाणी साठ्याच्या माध्यमातून. तर ते जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर ते योजनेचं महत्व, प्रचार, प्रसिद्धी विविध माध्यमातून जेवढे नवमाध्यम सहित म्हणजे सोशल मीडिया सहित तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून विविध पुस्तिका, घडीपत्रिका याच्या माध्यमातून राज्यस्तरावर प्रसिद्ध झाली. तशीच जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे प्रसिद्धी झाली. त्यामुळे ही लोक तळागाळापर्यंत ही योजना पोहोचून शेतकऱ्यांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला. नक्कीच ह्या पद्धतीने म्हणजे एकदम ग्रामीण जिल्हा स्तरापासून ग्रामीण स्तरावर राज्य स्तरापर्यंत या योजनेचं प्रसिद्धी करण्यात आली. आता ह्या शासनाच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी याचीही चांगल्या प्रकारे जिल्हा स्तरावर जेवढ्या त्याच्याविषयी मीटिंग किंवा कार्यक्रम झाले, पालकमंत्र्यांचे कार्यक्रम असू द्या, जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग असू द्या, किंवा ते योजनेचं कामकाज कसं सुरू आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाने विशेष वृत्त केले, काही आर्टिकल लिहिले त्याच्याविषयी. तर ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय प्रसार माध्यमांच्या विविध प्रसार माध्यमातले जे इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया सर्व माध्यमांचा व्यवस्थितपणे वापर करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते. नक्कीच सर, आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे. काही लोक म्हणजे आता एक मोबाईल घेतलं की त्यांना पत्रकारिता करावी वाटते, पण कुठं जाईल तिथं पत्रकार म्हणून सांगतात. पत्रकाराचा एक धाक वेगळ्या पद्धतीचा गैरवापर होतो असं वाटत नाही. पत्रकार कुणाला म्हणावं? पत्रकार शासकीय नियमावलीप्रमाणे जे आहे ते प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे काम करतात त्यांनाच आपण अक्रेडिटेशन म्हणजे आदेशकृती देतो. शासन म्हणतं जे काही शासनाने त्याचे एक नियमावली ठरवून दिलेली, त्यांना किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, त्यांना मानधनावर किंवा रेग्युलर पे रोलवर पाहिजे वगैरे. त्या पद्धतीनं त्यांना शासनाकडे एक आदेशकृती दिली जाते आणि संबंधित वृत्तपत्र त्यांच्या स्तरावर त्यांच्या खपाच्या नुसार किंवा त्यांना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्टाफ नियुक्ती केलेला असतो. त्यांनी त्यांना पे रोलवर घेतलं असेल तर आपण त्यांच्याकडे ते पत्रकार म्हणून नोंदणी होते. आपल्यावर जिल्हा माहिती कार्यालयाकडे जिल्हा स्तरावरची पत्रकारांची यादी असते, जे संबंधित प्रसार माध्यम प्रतिनिधीचे प्रमुख संपादक यांना पत्र देऊन त्यांच्याकडे यादी मागवलेली असते, ते आपल्याकडे कंटिन्यू होते आणि ते बदलून गेले तर त्याचं ते अपडेटेशन होत राहतं. पण जे आत्ताच तुमचा प्रश्न असा एक सोशल मीडियामध्ये जे लोक पत्रकारिता करतात मोबाईल घेऊन वगैरे, त्यांना पत्रकार म्हणावं का? तर आता ते शासन स्तरावर त्याचा म्हणजे केंद्र आणि राज्य स्तरावर त्याचा निर्णय की त्या अनुषंगाने काही ड्राफ्ट वगैरे तयार झाले, ते मग सुद्धा लवकरच धोरण जाहीर होईल त्याविषयी. त्या खोलात मी आता जाऊ शकत नाही. पण जे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मध्ये जे काम करतात त्यांना तरी एक आपण सध्याच्या नुसार जे शासन मान्यतेनुसार जे काम करतात त्यांना पत्रकार म्हणता येईल. आणि ज्यांना शासनाने अक्रेडिटेशन दिलेले आहे त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभही शासनाकडनं दिले जातात, जे माहिती कार्यालयामार्फत अर्ज करून शासन सर्व राज्य स्तरावर त्याची मंजुरी मिळते. आता मोबाईलचा वापर करतात. कसं आहे, आता नवमाध्यम आले, सोशल मीडिया हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आता प्रत्येक जण जो सोशल मीडियाचा वापर करतो, ज्याच्या हातात स्मार्टफोन आहे तो प्रत्येक जण आता पत्रकार झाल्यासारखा आहे. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला व्यक्त होण्याचे एक व्यासपीठ मिळालेलं आहे की त्याच्यावरनं व्यक्त होतात. पण त्याच्यातली फॅक्ट किती असते, वस्तुस्थिती किती असते, प्रत्येकाने जनतेने आपल्या स्तरावर पडताळणी करून त्याविषयी ते आपण त्यातलं नॉलेज घ्यावं किंवा माहिती घेऊन ते पुढे फॉरवर्ड करावी असं मला वाटतं. नक्की. पण सर, काही लोक पत्रकारितेचा गैरवापर करतात, काही लोकांना समोरच्याला त्रास होतो. या संदर्भात त्या त्रास होणाऱ्या व्यक्तीने कुणाकडे तक्रार करतात? पत्रकार प्रत्येक कायद्याने आपलं संपूर्ण देश राज्य कायद्याच्या ह्याच्यावर चालतं. तर आपल्याला एखाद्या व्यक्तीने त्रास दिला तर त्याच्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडे अशी कुठलीही यंत्रणा नाही तुम्ही आमच्याकडे तक्रार करावी ना आपण त्यांच्याशी संबंधित. आपल्याला कायद्याने जे अधिकार दिलेत आपण संबंधित विरोधच, आपल्याला जर त्रास होत, एखादी व्यक्ती त्रास देत असेल, चुकीचे वागत असेल तर आपण त्या संबंधित आपल्या जवळच्या किंवा आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्यात सोयीचं राहील. याला दुसरं शासनाने असा कुठला पर्याय त्याच्याविषयी नाही. म्हणजे सोशल मीडियातल्या पत्रकार संदर्भातले अजून नॉर्म्स असे आलेले नाही, म्हणजे तयार झालेत पण ते अजून आलेले नाही. लवकरच शासन धोरण जाहीर करणे, राज्य शासनाने त्याच्यावर लवकरच निर्णय घेतोय. नक्कीच. सर, आता याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की
प्रशासन आणि जनसंपर्क कार्यालय म्हणजे माहिती कार्यालय याच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात. पण एखाद्या जनतेला एखाद्या आवाहन करायचं असेल प्रशासनाला तर ती प्रोसेस कशा पद्धतीची असते? जनतेला डायरेक्ट म्हणजे आपला कॉन्टॅक्ट जे आहे या माहिती कार्यालयाचा की प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि प्रशासन आणि शासकीय आमदार लोकप्रतिनिधी यांच्यापुरतीच मर्यादित आहे. आपण डायरेक्ट जनतेशी संवाद साधत नाही. आपल्याकडे कुठली जर जनतेने तक्रार दिली आपल्याकडे आली तरी संबंधित विभाग कुठला आहे, कुठल्या विभागाशी संबंधित आहे, आम्ही एक त्यांच्याकडे त्यांना जायला सूचित करतो, सांगतो. त्यांनी नाही ऐकले तरी कुठलाही टपाल आमच्या कार्यालयात आलं तर ते जमा करून घेतो, त्याच्यावर कव्हरिंग करून संबंधित विभागाला पाठवून देतो आणि आपल्या स्तरावर आपण कारवाई करावी म्हणून त्यांना सूचित करतो. आता सामाजिक माध्यमांच्या संदर्भात आणि त्याचबरोबर शासकीय जी यंत्रणा जी आहे, प्रक्रिया भूमिका आहे, ती कशा पद्धतीचे त्याचं एक ताळमेळ कशा पद्धतीचा असतो? सामाजिक माध्यमाचा वापर आता पूर्ण जगत सामाजिक माध्यमाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करते. माहिती जनसंपर्क विभागाने ही पूर्ण सर्व आमचे प्रत्येक जिल्ह्यात आमचे विभागीय कार्यालय, मुख्य कार्यालय सर्वांचे सोशल हँडल स्वतःचे वैयक्तिक आहेत. आम्ही हे पूर्ण शासकीय जिल्हा स्तरावरच्या ज्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करतो, ट्विट करतो. आपला प्रश्न पुन्हा काय होता? सामाजिक माध्यम जे सोशल मीडिया किंवा सामाजिक माध्यम यातून जे शासकीय संदर्भांच्या शासकीय जे योजना आपण म्हणणार त्या योजना कशा पद्धतीने पोहोचवतात, ते माहिती कार्यालय कशा पद्धतीने काम कसं आहे? सामाजिक माध्यम समजा जर त्यांना अधिकृत मान्यता जरी नसली तर सामाजिक माध्यमाचं महत्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही आता न्यूज म्हणजे समजा दुपारी 12ला मीटिंग झाली आणि मी 1ला न्यूज करून पाठवली तरी ते वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी येणार आहे. परंतु सामाजिक माध्यमात मला रिटर्न लगेच त्यांनी 5 मिनिटात पाठवतात की बाबा हे प्रसिद्ध झाले. आणि आपल्याकडे सामाजिक माध्यमाचा रीच खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जिल्हाभरात किंवा संपूर्ण त्याला कुठलीच मर्यादा नाही. ते आपल्या जिल्ह्यापासून ग्रामीण भागापासून ते देश पातळीवर कुठे जागतिक स्तरावर जाऊ शकते ती न्यूज लगेच. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट भरपूर आहे. आणि माहिती कार्यालयाकडनं ती बातमी जर आलेली घेतली तरी ते वस्तुनिष्ठ आहे हे एक जनमानस झालेला आहे. बरोबर. वृत्तपत्रांनाही माहित आहे आणि बरेच सामाजिक माध्यमाचे जे आहे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये जिमाका आम्ही हे करतो, जसं पुढारी वृत्तसेवा किंवा एखादा प्रतिनिधी देतो किंवा आमची सेवा वगैरे, तसं ते जिमाका म्हणजे जिल्हा माहिती कार्यालयाकडनं ही आलेली न्यूज आहे. त्यामुळे ते वाचणाऱ्याचा सुद्धा त्याच्यावर विश्वास बसतो, त्यामुळे त्याला एक चांगली मान्यता मिळत आहे. नक्कीच. आता ह्याच्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे, त्याचबरोबर अक्कलकोटचं स्वामी समर्थाचं मंदिर, जास्तीत जास्त विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरचे, याच्या वर्षामध्ये 4 यात्रा होतात. जिल्हा माहिती कार्यालय त्या यात्रेमध्ये त्यांचा सहभाग कशा पद्धतीचा असतो? तसं आमचं फक्त काय प्रसिद्धीपुरता सहभाग थोड्या बहुत प्रमाणात होता की बाबा आषाढी 4 वारी जशा होतात, आषाढी वारीला मुख्यमंत्री महोदय शासकीय पूजा महापूजेसाठी येतात आणि कार्तिकी वारीला उपमुख्यमंत्री महोदय शासकीय पूजेला येतात. बाकीच्या 2 वाऱ्याला जे आहे तिथली यंत्रणा पण मंदिराची करते पूजा. आषाढी वारी सर्वात मोठ्या प्रमाणात असते, 10 ते 12 लाख लोक आलेले असतात. आणि आता म्हणजे आमची प्रसिद्धीचे सुरुवातीच्या 1-2 न्यूज काढल्या की संपला असा विषय होता आतापर्यंत. परंतु आताचे जिल्हाधिकारी सर कुमार आशीर्वाद साहेब आल्यापासून माहिती कार्यालयाची वारीतील म्हणजे वारीमधील भूमिका बदललेली आहे. आम्ही सुरुवातीला म्हणजे 1 महिन्यापासून त्या पूर्ण प्रचार आणि प्रसिद्धी मोहीम पूर्ण राबवतो. प्रशासन जिल्हाधिकारी महोदयापासून जास्तीत जास्त म्हणजे कमी वेळेत दर्शन भाविकांना होवं आणि पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आल्यानंतर भाविकांना पंढरपूर शहरात आणि पंढरपूरच्या परिसरात पूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पूर्ण वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या. ज्या सुविधा देतात, ज्या व्यवस्था करतात, स्वच्छते, आरोग्य, पोलीस यंत्रणा, सतर्क, महसूलचे काही यंत्रणा, जिल्हाधिकारी स्वतः तिथं 5 दिवस तळ ठोकून असतात. या पद्धतीने त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाची आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मोहीम राबवली. आता जे आषाढी वारी 2024 आपली झाली जुलैमध्ये, तर संपूर्ण माहिती कार्यालय पूर्णपणे म्हणजे तिथं माहिती कार्यालय असून सुद्धा मी सुद्धा तिथं रोज जाऊन आम्ही रोज वेगवेगळ्या अँगलनी प्रशासन कशा पद्धतीने काम करते, भाविकांना कशा पद्धतीने सुविधा देतात, अशा खूप साऱ्या न्यूज केल्या. आणि आपल्या मीडियाच्याच लोकांना आणि सर्वांकडनं मला प्रतिक्रिया आल्या की गेल्या 10 वर्षात जेवढ्या आषाढी वारीच्या एकूण न्यूज झाल्या नाहीत तेवढ्या तुम्ही एका वर्षात आम्हाला एवढी माहिती दिली. आणि त्या आम्ही केलेल्या कामाला सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते. त्यामुळे आपला जिल्हा सोडून
राज्य देश पातळीवर आणि जागतिक स्तरावर सुद्धा किंवा जिल्हा प्रशासन ते शासन राज्य शासनही मोठ्या प्रमाणात निधी देतं. जिल्हा प्रशासन त्याची खूप मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करतो आणि भाविकांना कमीत कमी त्रासच होणार नाही याची दक्षता घेऊन वेळेत दर्शन कसं होईल यासाठी पूर्ण पोलीस बंदोबस्तासहित पूर्ण सगळी जेवढं काम केलं जाते त्या प्रत्येकाला आम्ही चांगल्या पद्धतीने भेट देतो. ह्या जिल्हाधिकारी सरांनी त्यांनी आमच्याकडनं करून घेतलंय. आपल्याला अशा पद्धतीने काम करायचं आहे. याच्या अगोदर काहीच नाही. डीओ फक्त शेवटचे एक दिवस अगोदर करायचा, दुसऱ्या दिवशी सीएमची एक न्यूज करायचा, त्यांचे 2-4 प्रोग्राम करायचा आणि तिथं सीएमचे जे प्रोग्राम असतात त्याच्यासाठी आम्ही आपल्या इथं मॅन पॉवर कमी आहे तर आपण बाहेरून त्याच्या जिल्ह्याहून टीम बोलवतो आणि त्याचं पूर्ण नियोजन करून चांगल्या प्रसिद्धी करून घेतो. नक्कीच मी 15-20 वर्ष झाली ही वारी करतोय, पण यावेळेसच्या वारीचा विशेष म्हणजे आषाढी वारीला सांगावं लागेल की आम्हाला ज्यावेळेस धडपड करावी लागत होती, पूजेचं चित्रण घेणं किंवा मुख्यमंत्र्यांचे विविध कार्यक्रम अटेंड करणं, या गर्दीमध्ये धावपळ खूप त्रास व्हायचा. पण ह्यावेळेस आम्हाला एक सहज सोपं करून दिलं आपण की प्रत्येक बातमी प्रमुख बातमी आहे मुख्यमंत्र्यांबरोबरची असेल किंवा पूजेची असेल त्याचं व्यवस्थित चित्रण आणि त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती खूप कमी वेळेत दिल्यामुळं आमची सगळ्या नॅशनल चॅनलला ह्या बातम्या गेल्या. ह्यावेळेस प्रसिद्धीकरण चांगल्या पद्धतीने मिळालं. नक्कीच माहिती करण्याचा आम्ही याच्यामध्ये धन्यवाद म्हणायला हरकत नाही, कारण पूर्वी आमची खूप धावपळ व्हायची पण आता थोडक्यामध्ये कमी वेळेत आणि एका ठराविक ठिकाणी थांबून आम्हाला सगळ्या माहिती मिळत गेल्या. त्याबद्दल नक्कीच जिल्हा माहिती कार्यालयाने खूप चांगलं काम केलं. सर, ह्या यंत्रणेमार्फत जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत ज्या योजना जनतेपर्यंत जातात, योजनेची माहिती आपण जनतेपर्यंत प्रसिद्ध माध्यमांच्या माध्यमातून पोहोचवत आहे आणि त्या योजनांमध्ये काही जरी त्रुटी असतील तर त्या प्रसार माध्यमाकडून घेऊन आपण ते जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहोचवतात. त्यामुळे त्याच्यामध्ये सुसूत्रपणा येत जातो आणि कोणती योजना लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवते हे महत्वाचं काम जिल्हा माहिती कार्यालयाकडून होतं. नक्कीच तुम्ही आज जनक्रांतीच्या प्रेक्षकांना आपण संपूर्ण माहिती दिली की सोलापुरातलं जिल्हा माहिती कार्यालय कशा पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जिल्हा माहिती कार्यालय काम करत असतं, पण सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचं काम आषाढी वारी, पंढरपूरमुळे किंवा वारींमुळे आणि वेगवेगळ्या देवस्थानामुळे सोलापूर जिल्हा माहिती कार्यालय खरंच प्रसिद्धीत आहे आणि चांगलं काम यावेळेस मीडियांसाठी केलं, मदत केली आणि जवळपास सोलापूर जिल्ह्याच्या सर्व प्रसिद्धी माध्यमांना जिल्हा माहिती कार्यालय खूप मदतीचं काम करतं. आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून ज्या योजनांची माहिती किंवा योजनांची जी नवीन काय योजना त्या योजनांची माहिती पोहोचवली जाते ती प्रसार माध्यमाकडून लोकांपर्यंत जाते आणि लोक त्या योजनांचा लाभ लोकांना मिळतो. हे नक्कीच जिल्हा माहिती कार्यालयाचं खूप चांगलं काम आहे. आणि सर, आपण सोलापूर जिल्हा माहिती कार्यालय म्हणून जेव्हा जॉईन झाला त्याच्या अगोदर एकंदरीत आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये काम केलं आणि जिल्हा माहिती कार्यालय अधिकारी म्हणून आपला अनुभव कशा पद्धतीचा आहे? मी या डिपार्टमेंटला येण्यापूर्वी मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. पुण्यामध्ये एमपीसी तयारी करत होतो. मग सन 2003-04 मध्ये एमपीसीची कोणतीच एक्झाम नव्हती. मेन्सच्या रिझल्टची वाट पाहत होतो. त्या कालावधीत माझ्या एक मित्रांनी फॉर्म आणले की बाबा अशा रांडेड इन्स्टिट्यूटला जागा निघाल्यात, पत्रकारितेचा कोर्स करायचा का. सहज त्याच्यासोबत फॉर्म भरला. तिकडे पत्रकारितेचा एक रांडेड इन्स्टिट्यूटला मराठी डिप्लोमा आफ्टर ग्रॅज्युएशनचा एक कोर्स झाला माझा. त्याच्यानंतर काही दिवस मी प्रभातला काम केलं आणि एमपीसीचा रिझल्ट त्यानंतर लागला, परंतु मी त्याच्यामध्ये काही इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेलो नाही. मग दुसऱ्या एक्झाम करत होतो. मग 2008ला असेच यांचे फॉर्म निघाले, पण तिथल्या अनुभवावर काही दिवस प्रभातला काम केलं आणि स्पर्धा परीक्षेच्या मॅगझिन मध्ये आर्टिकल करत होतो. त्या अनुभवावर मी त्या डिपार्टमेंटला जॉईन म्हणजे लागलो. 2009ला माझी जॉईनिंग आहे. 4 सप्टेंबर 2009ला माहिती अधिकारी वर्ग 2 म्हणून जळगावला जॉईन झालो. जळगावपासून माझ्या प्रशासकीय कामकाजाची सुरुवात झाली आणि तिथं योगायोग असा की 31 ऑगस्टला आचारसंहिता लागली होती विधानसभेसाठी आणि विधानसभेच्या कामकाजाला हे केलं. माझ्यासाठी संपूर्ण नवीनच होतं सर्व, परंतु आमचे त्यावेळेचे गावित साहेब म्हणून जिल्हा माहिती अधिकारी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगेल तसं काम करत गेलो आणि एक अंदाज घेऊन पूर्ण आपलं कामकाज, आपली भूमिका काय आहे समजत गेलो. तसं मला म्हणजे उपजिल्हाधिकारी वगैरे असं व्हायचं माझं एक स्वप्न होतं, परंतु त्या फील्डमध्ये 1-2-4 महिने मी त्यात काम केल्यानंतर मला हे डिपार्टमेंट खूप चांगलं वाटलं की बाबा चांगल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, माहिती देण्यासाठी वेगळं आहे. आणि काम करत गेलो. तिथं गेल्यानंतर आमच्या ज्या न्यूज होत्या, आमच्याकडे 4 शिपाई होते आणि जवळपास 20-22 पेपर होते. ते 5-5 त्याच्या प्रती घेऊन ते संध्याकाळी 6ला जायचे, ते घरी 8ला डिस्ट्रीब्युट करून 8ला जायचे. म्हणलं आपण एमपीएससी करताना पेपरलेस ग्रामपंचायती, पेपरलेस वगैरे जिल्हा वगैरे पेपरलेस ऑफिस आहे,
हे ऐकलं होतं, वाचलं होतं, अभ्यासात सगळे केलं होतं. माझ्या डीआयओकडे असं संकल्पना मांडली की बाबा हे आपण केलं पाहिजे, पण त्यांची तयारी नव्हती, कारण ते जुन्या मानसिकतेच थोडे होते आणि पत्रकार काय म्हणतील. मग तिथं सुरुवात नवीन कामाला केली. मी त्यांना ऐकलं नाही, माझ्या आर्ग्युमेंटला म्हणजे त्यांच्याशी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि पेपरलेस म्हणजे पूर्ण न्यूज आपण जे मेलवरच बातम्या पाठवायला सुरुवात केली. तिथे एक नाविन्यपूर्ण कामाचा एक अनुभव आला. तिथं कुणाल कुमार म्हणून जिल्हाधिकारी होते, ते त्यांची पहिलीच पोस्टिंग होती, त्यांच्यासोबत चांगलं काम करण्याचा एक अनुभव आला. आणि माझे जे डीआय होते ते थोडे वयस्कर होते, रिटायरमेंटला आलेले होते, त्यांनी माझ्यावर पूर्ण न्यूजची जबाबदारी सोपवली. त्या पद्धतीने कामकाज करत गेलो. नवीन काही गोष्टी शिकायला भेटल्या मला, की शासकीय बातमी कशी आहे, बाहेरची बातमी म्हणजे वृत्तपत्राची बातमी कशी असते वगैरे. ह्या पद्धतीने स्वतःला त्यात आपण बदल करून चांगल्या करण्याचा प्रयत्न केलो. तिथे एक 3-3.5 वर्षाचा माझा कालावधी व्यवस्थितपणे गेला आणि मी बदली मागण्यासाठी गेलो तर मला ते प्रमोशन सहित मला जून 2013 मध्ये माझं प्रमोशन झालं आणि क्लास 1 म्हणून जिल्हा माहिती अधिकारी हिंगोलीची मला पहिली पोस्टिंग भेटली. तिथे गेलो तर हिंगोली हा नवीन जिल्हा झालेला होता, छोटा 4 तालुक्याचा जिल्हा आहे. तिथं मीडिया तसं स्वतः तिथं प्रसिद्ध होणारे कमी पेपर होते, बाहेरचेच लोक म्हणजे मोठ्या ब्रँडचे पेपर आहेत त्यांचे जिल्हा प्रतिनिधी वगैरे होते. आणि आपल्याला तिथं आतापर्यंत कोण डीआयओ कंटिन्यू मध्ये राहिलेले नव्हते किंवा जे राहिले होते त्यांचं काम तेवढं हे नव्हतं. त्यामुळे मीडिया आमच्या माहिती कार्यालयाची ओळख हिंगोली जिल्ह्यात तशी नव्हती. मला पहिलं काम करावं लागलं की एक माहिती कार्यालय आहे, हे प्रशासकीय यंत्रणेमध्ये ओळख करून द्यायचं. मी तिथं काम केलं 13 ते 16 3 वर्ष मी तिथं होतो. मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा फक्त वर्षाला 101 न्यूज जात होते. जेव्हा मी तिथून जिल्हा सोडला त्यावेळेस ते 1200 पर्यंत गेले होते. आणि अगोदर प्रशासकीय दृष्ट्या मी सर्व ऑफिसेसना, अधिकाऱ्यांना, विभाग प्रमुखांना भेटायला गेलो. माहिती कार्यालय तुमच्या ज्या न्यूज असतात ते माझ्या मार्फतच मीडियाला गेल्या पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं. तुमच्या न्यूज जर नकारात्मक आले असतील तर त्याचाही खुलासा माझ्याकडे द्या, तेही प्रसिद्ध करून आणतो. अशा पद्धतीने मी माझ्या विभागाची प्रसिद्धी करत गेलो. अगोदर माझ्याच विभागाची प्रसिद्धी मला हिंगोलीमध्ये करावी लागली. आणि तिथे येणारे हिंगोलीमध्ये बरेच यंग अधिकारी होते, त्यांच्याशी माझं चांगलं म्हणजे कम्युनिकेशन झालं. त्यामुळे बरेच अधिकारी संपर्क वाढला आणि न्यूजचा जे महत्वाचा गाभा असतो आमच्या ऑफिसचा, बाबा जनमानसात शासनाची प्रतिमा निर्माण करणे, त्या प्रत्येक विभाग काय करतो त्याची माहिती देणे. तर ह्या पद्धतीनं तिथं खूप मोठा वाव मिळाला आणि जिल्हा माहिती कार्यालयाची खूप मोठी ओळख झाली. आता तिथं जिल्हा माहिती कार्यालय म्हणजे न्यूजवाले सांगतात की हे बातम्या पाठवा, अशी ओळख झाली तिथं. आणि प्रशासन, शासन यांच्या पद्धतीनं तिथं 16च्या नंतर माझी लातूरला बदली झाली. लातूरला जिल्हा माहिती अधिकारी, तिथंही 5 वर्ष काम केलं. तिथं काम करत असताना कोरोनाचा 2020ला कोरोना सुरू झाला. तर तिथं बाबा लोकांपर्यंत आता सगळं बंद झाले असताना लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, तर जिल्हाधिकारी महोदय वगैरे आमची चर्चा झाली आणि जिल्हाधिकारी जे श्रीकांत सर होते त्यांच्या संकल्पनेतून फेसबुक लाईव्ह ही संकल्पना आली. तर आम्ही ते जवळपास 156 भाग फेसबुक लाईव्हचे केले. 156 जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने. आम्ही बाहेरची आपल्याकडे तेवढी सक्षम यंत्रणा नव्हती किंवा ते पदही नव्हते माझ्याकडे, तर ते बाहेरून ते हायर करून केले आम्ही. पण स्वतः आम्ही म्हणजे जिल्हा माहिती कार्यालयाचाच महत्वाची भूमिका होती, त्याच्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी निधी उपलब्ध करून दिला. 156 भाग केले. काय सुरू आहे असं जिल्हाधिकारी अक्षरशः म्हणजे लोक आम्हाला 6 वाजता जिल्हा माहिती म्हणजे फेसबुक लाईव्ह व्हायचं जिल्हाधिकाऱ्यांच्या पेजवर ना, तर लोक वाट बघत बसायची फेसबुक लाईव्हची. त्यात जे विविध इन्स्ट्रक्शन, नवीन काय माहिती देणं वगैरे, काय रुग्णांची संख्या वाढली कमी झाली, कशा पद्धतीने प्रशासन काम करतंय, शासनाच्या काय सूचना आहेत, या पद्धतीने एक वेगळी भूमिका आम्ही तिथे राबवली. 156 म्हणजे सीएम सरांनी म्हणजे उद्धव ठाकरे साहेब तत्कालीन सीएम होते, त्यांनी सुद्धा याचं कौतुक केलं. नांगरे पाटील साहेब सारखे जिल्हाधिकारी महोदयांना फोन येत होते आणि जिल्हाधिकारी त्याच्यावर कमेंट सुद्धा काय प्रश्न विचारले त्याची उत्तरं देत होते. हे मोठा कार्यक्रम आम्ही केला आणि चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा आम्ही तिथे राबवली. प्रसिद्धीचे सर्व अंग आम्ही त्या ह्या काळात वापरली. त्याच्यानंतर 2021ला ऑगस्ट 2021 मध्ये म्हणजे कोल्हापूरला तिथं 5 वर्ष टेन्युअर पूर्ण झालेला होता. तर कोल्हापूरला माझी बदली झाली. तिथेही 2 वर्ष केले आम्ही, 2 वर्ष काम केलं जवळपास. आणि जुलै 2023ला मी सोलापूरचा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झालो. आता कोल्हापूरला आम्ही एक नवीन संकल्पना राबवली की जे शासकीय विभागाकडे लोक येतात, काही महत्वाची विभागात तिथं गर्दी असते कार्यान्वयन, तर त्या ठिकाणी शासकीय प्रसिद्धी कशी करायची. तर आम्ही एक 75 इंच टीव्हीची संकल्पना मांडली. त्याला एक सॉफ्टवेअर वगैरे असं आणि त्याचं मेन जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूरमध्ये ऑफिस त्याचा ऍक्सेस ठेवला आणि जिल्हाधिकारी महोदयांनी ती संकल्पना पटली. त्यांनी याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आपण 31 ठिकाणी 31 महत्वाचे शहरातले म्हणजे मुख्यालय स्तरावरचे 10 कार्यालय आणि तालुका कार्यालय, बीडीओ कार्यालय या ठिकाणी गर्दी असते. असे सर्व 31 ठिकाणी आम्ही टीव्ही पुरवलं
आणि ती चांगली प्रचार यंत्रणा, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना एखादा मेसेज द्यायचा असेल तर तिथं फक्त आपल्याकडे त्यांनी रेकॉर्ड केला आणि टीव्ही टाकला तर 31 ठिकाणी त्या ठिकाणी सर्व ठिकाणी लाईव्ह होतो. अरे वा, अशी यंत्रणा तिथं वापरली. मग आता हे जुलै 2023 पासून इथं आलोय. इथे याच्या अगोदर माझ्याकडे ऍडिशनल चार्ज होता इथला. तर इथे पद्धत बऱ्यापैकी बदलली. जास्तीत जास्त लवकर म्हणजे बातमी करून आम्ही बसत नाही 5-7 वाजता. झाले की कार्यक्रम झाला की बातमी देऊन आम्ही टाकतो, मोकळं होतो. तुम्हाला म्हणजे प्रिंट मीडियासाठी पूर्ण व्यवस्थित न्यूज करून देणे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी फुटेज सहित सर्व माहिती उपलब्ध करून देणे. म्हणजे कोल्हापूरला यंत्रणा टीव्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यासाठी वापरते ती. मी तर सोलापूरमध्ये सुद्धा 51 ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय, पालकमंत्र्यांना हा विषय पटला, त्यांनी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला. आपल्यात ही 51 ठिकाणी आपण ती संकल्पना राबवलेली आहे. आणखी नवीन संकल्पना राबवून सोलापूर शहरात वेगळ्या पद्धतीने शासनाची प्रचार प्रसिद्धी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व करत असताना जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करत असताना आचारसंहिता काल कोरोनाच्या काळातच माझ्याकडे 1.5 वर्ष लातूर उपसंचालक पदाचा कार्यभार होता. आणि आता माझ्याकडे म्हणजे फेब्रुवारी 2023 पासून ते आजपर्यंत आता कोल्हापूर उपसंचालकाचा कार्यभार आहे. तर माझ्या विभागात अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाचे व्यवस्थितपणे कामकाज पार पाडण्यासाठी प्रयत्न केला जातो. आणि सध्या इथं आता 1-1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून. या पद्धतीने माझं कामकाज चालू आहे. पण जिथं जाईल तिथं नवीन असं काहीतरी संकल्पना केली आहे, त्याच्याच सरकारनं विचार करून आपल्याला ही जबाबदारी अजून तरी कायम ठेवलेली असं दिसतंय. नाही, जबाबदारी का कायम ठेवली माहित नाही, परंतु माझा स्वतःचा मूळ स्वभाव आपण ज्या जिल्ह्यात जावं तिथनं जाताना एक वेगळी आपली छाप कामाची राहावी. आणि शासकीय योजना जे शासन मुख्यमंत्री महोदय किंवा त्यांचं मंत्रिमंडळ जे लोककल्याणकारी योजना राबवतो त्याचा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ होईल ते म्हणजे आपल्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत योजना पोहोचल्या तर ते लोक त्या कार्यालयापर्यंत येऊन त्या योजनेचा लाभ घेतील. याच्यासाठी आमची तळमळ असते, दुसरं काय. नक्कीच नक्कीच. सर, आणखी एक प्रश्न विचारतो की आता नवोदित पत्रकारांची संख्या खूप वाढलेली आहे आणि तसेच अजून नवीन पत्रकार येतात, नवीन पत्रकारितेमध्ये येतात. त्यांना कशी पत्रकारिता करावी त्याने आणि कसं त्यांना आवाहन करावं की पत्रकारिता संदर्भात कशा पद्धतीचं त्यांनी कामकाज करावं? सर्वात महत्वाचं म्हणजे आता पत्रकारांची संख्या आपण म्हणतो जसं खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आणि समाज माध्यमाचे जे पत्रकारांची संख्या तर त्याच्यापेक्षा जास्त झालेली, म्हणजे तुमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकपेक्षा जास्त आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे. आता पत्रकारिता सुरुवातीच्या काळात जे लोक गेले, पहिल्या स्वातंत्र्यपूर्वाची पत्रकारिता पाहिली तर ते स्वातंत्र्य घेण्यासाठी ध्येयाने प्रेरित पत्रकारिता होते. त्यातले जे नाव आहे ते लोकमान्य टिळक किंवा सर्वांचे नावं पाहिले तर आपण त्याच्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाला विकसित करण्यासाठी किंवा देशाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत शासनाने त्या द्याव्या ह्याच्यासाठी अशी पत्रकारिता झालेली होती. आताच्या पत्रकारिता कशा आहे, आधुनिक काळात समाज माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यमावर आपण फास्ट झालेला आहे. पहिलं कसं आहे, प्रिंट मीडियामध्ये आजची बातमी उद्यावर, इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे जागच्या जागी बातमी मिळायला सुरू झाली. आणि सोशल मीडियामुळे तर एवढा प्रचार झाला की तुमची बातमी तुमच्या चॅनल पुरती न राहता कुठल्या ती संपूर्ण जागतिक स्तरावरती बातमी पोहोचू शकते अशा पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे स्पीड वाढलेला आहे. तर पत्रकारिताने आता स्वतः म्हणजे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियाचे असू द्या, सर्वांनी जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे. आपण जी बातमी किंवा माहिती देतोय ती माहिती वस्तुनिष्ठ असली पाहिजे, खात्रीलायक असली पाहिजे. कुठली न्यूज कोणीतरी सांगितली म्हणून मिळणी करण्यापेक्षा संबंधित विभाग किंवा विभाग प्रमुखाची किंवा जिल्हाधिकारी महोदय किंवा संबंधित यंत्रणाची कोणाकडून ती खात्री करून ती बातमी पुढे फॉरवर्ड करावी किंवा बातमी द्यावी. म्हणजे आपल्याला विनाकारण त्या बातमीमुळे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, काही एखाद्या विशिष्ट घटकाला त्याचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं तर खात्री म्हणजे जे पत्रकार जुन्या काळापासून आपण जसं म्हणतो पत्रकारितेचे मूलतत्वे पाळले पाहिजे, त्या पत्रकारितेच्या मूल तत्वांचं जर पालन केलं तर पत्रकारिता आताही पत्रकारिता खूप महत्वाची आहे. लोकांना ज्ञान देण्यासाठी, माहिती देण्यासाठी, लोकांना जागरूक करण्यासाठी पत्रकार महत्वाचे आहेत. त्यांच्या लेखणीतनं त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून जर पत्रकारिता केली तर नक्कीच समाजाला आणि पर्यायाने देशाला फायदा होईल. नक्कीच सर, आपण खूप चांगली माहिती दिली आणि जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटके सरांनी पत्रकार कसा असावा, नवीन पत्रकारांची नेमकी कार्यपद्धती कशी असावी हे उदाहरण स्पष्ट समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या पत्रकारांनी नक्कीच याचा विचार करावा आणि त्या पद्धतीनं पत्रकारांची वाटचाल करावी असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि सरांनी वेळ दिला आणि आपल्या सगळ्यांना सर्व माहिती दिली त्याबद्दल मी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटके सरांचं मनापासून आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.